आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस महिला उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याची माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल नागपुरात माध्यमांना दिली। पक्षाच्या सर्व्हेमध्ये ज्या महिला मेरिट लिस्टवर येतील त्यांना 100% पक्षाकडून तिकीट दिलं जाईल। महिला कितीही मोठ्या पदावर गेल्या तरी कौटुंबिक जबाबदारी त्यांची संपत नाही। महिलेमध्ये काम करायची धमक असून ती सक्षमपणे राजकारणात सुद्धा काम करू शकते, असं मत धानोरकरांनी यावेळी व्यक्त केलंय। आपण बघितलं असेल की पुरुषांना राजकारणासारख्या क्षेत्रात काम करणं सोपं असतं, पण एक महिला म्हणून तिच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असतात। शेवटी महिला ही किती मोठ्या पदावरती गेली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या या महिलेच्या संपत नाही आणि कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून जर का राजकीय जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील तर महिलांना अनेक प्रकारचे आव्हानं हे राजकारणात येतात। आणि ज्या पद्धतीने आता लोकसभेचं इलेक्शन झालं, आपण पाहिलं एवढा मोठा दिग्गज नेता माझ्या विरोधात होता आणि त्यांच्या विरोधात इलेक्शन जिंकणं हेही माझ्यासमोर एक आव्हान होतं। पण कुठेतरी पुरुषांचं पाठबळ हे एखाद्या महिलेच्या मागे जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत महिला ही सक्षमपणे काम करू शकत नाही। आणि आपण बघितलं की महिला काम करत असताना अनेक महिला देखील तिचा विरोध करतात, काही पुरुष देखील विरोध करतात, पण जर का तिच्यात खऱ्या अर्थानं ते काम करण्याची धमक असेल तर नक्की महिला ही सक्षमपणे काम करू शकते।